नमस्कार मित्रांनो, मी सद्गुरू शैलजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की गेले आठवडाभर मी करून दाखवलं हे उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना आणि राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यासाठी मी एक सिरियल करतो आहे की करून दाखवलं. आज तक्यात मी 3 व्हिडिओ करून महापालिकेमध्ये या युतीने काय केलं आहे याचं एक विवरण तुमच्यापुढे सादर केलं. ॲक्च्युली मला आणखीन 3 व्हिडिओ करायचे होते, पण आता वेळ नाही आहे. त्यामुळे मंगळवार आहेच, बुधवार एकच दिवस राहिला आहे. त्यामुळे उरलेले जे 3 टॉपिक आहेत म्हणजे आरोग्यसेवा, परिवहन सेवा आणि शिक्षण, या ज्या 3 सेवा मुंबई महापालिका देते त्या संदर्भातलं विवरण मी आता एकाच व्हिडिओमध्ये करणार आहे. कळलं की नाही? मी विशेषतः राजसाहेबांचं नाव घेऊन सांगतो की त्यांचं देखील मी इथे नाव घेणार, कारण शिवसेनेची 35 वर्ष जी सत्ता महापालिकेत लाभवली ते 1985 पासून 2006पर्यंत राजसाहेब शिवसेनेमध्ये होते. म्हणजे जवळजवळ 21 वर्षाचा काळ त्यांनी शिवसेनेबरोबर घालवलेला आहे आणि शिवसेनेने जे काय करून घेतलं त्यात त्यांचा देखील वाटा होता. यासाठी या दोघांनी जे काही काम करून दाखवलेलं आहे मुंबई महापालिकेमध्ये ते मी तुमच्या पुढे आता मांडणार आहे. सर्वप्रथम मी महाकाय आरोग्यसेवा मुंबई महानगरपालिका जी जवळजवळ आपल्या 2 कोटी लोकांना जी पुरवते ती कशी काय पुरवते, काय स्कीम्स आहेत हे मी तुमच्या पुढे त्याचं विवरण करणार आहे. मुंबई महापालिका ही स्वतःची अशी 7 हॉस्पिटल्स आणि 187 दवाखाने चालवते. मुंबई महापालिकेतर्फे चालवले जातात आणि 4 मेडिकल कॉलेजेस, या 4 मेडिकल कॉलेजेस, 7 हॉस्पिटल्स आणि 187 दवाखाने यांच्या माध्यमातून 2 कोटी मुंबईतली नागरिकांना, स्थानिकांना महापालिका महाप्रचंड अशी आरोग्यसेवा पुरवते. आणि ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की या 7 कॉलेज जे आहे, 7 जे म्हणजे हॉस्पिटल्स आहेत, या प्रत्येकामध्ये मल्टी स्पेशालिटी जे काही डिव्हिजन आता आलेले आहेत ते प्रत्येक ठिकाणी आहे. आणि प्रत्येक हॉस्पिटलचे एक वैशिष्ट्य आहे. उदाहरण द्यायचं झालं तर KEM हॉस्पिटल जे आहे, या KEM हॉस्पिटल याचा दर्जा तर ऑल इंडिया मेडिकल सायन्सेसचा जे दर्जा आहे तो जवळजवळ त्याला प्राप्त अजून व्हायला पाहिजे होतं, पण तो अजूनही देण्यात आलेला नाही. इतकं सर्वात मोस्ट एफिशियंट आणि कमीत किमतीतर्फे ज्या काही आरोग्यसेवा या मुंबई शहरामध्ये पुरवल्या जातात ते मुंबई महापालिकेच्या 7 हॉस्पिटलतर्फे. आणि या प्रत्येक हॉस्पिटलचं एक वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे काय तर KEMमध्ये तुम्हाला हृदयाचे रोग आहेत, मेंदूचे रोग आहेत, कॅन्सरच्या संदर्भात रोग आहेत आणि ट्रॉमा सेंटर आहे. याच्या संदर्भातली तुम्हाला स्पेशालिटी तिथे ट्रीटमेंट मिळते. तर नायर हॉस्पिटलमध्ये पोटाच्या संदर्भातले सर्व रोग, मेंदूच्या संदर्भातले आणि स्किन डिसीजबद्दल जे काय म्हणतात डर्मेटॉलॉजी, हे सगळं नायर हॉस्पिटलमध्ये या सेवा स्पेशलाइज म्हणजे मल्टी स्पेशालिटी सेवा तिथे दिल्या जातात. भाभा हॉस्पिटलमध्ये जनरल मेडिसिन आणि प्रसूतीच्या संदर्भातल्या सर्व म्हणजे प्रसूती करण्यासाठी जे काही हॉस्पिटल्स आहेत ते भाभा हॉस्पिटलमध्ये दिलं जातं. सायन मेडिकल हॉस्पिटल्समध्ये तर ज्या जळण्याच्या केसेस होतात आगी लागून आणि प्लास्टिक सर्जरीच्या संदर्भात आणि ऑर्थोपेडिक सर्जनच्या याच्यासाठी सायन हॉस्पिटल फार फेमस आहे. त्याशिवाय टाटा हॉस्पिटलमध्ये तर कॅन्सरच्या संदर्भातली सर्वच प्रकारची ट्रीटमेंट, ऑन्कॉलॉजीची ट्रीटमेंट तिकडे दिली जाते. कूपर हॉस्पिटलमध्ये पण त्याचं पण वैशिष्ट्य आहे. अशा तऱ्हेने 7 हॉस्पिटल, 4 मेडिकल कॉलेजेस म्हणजे KEM हॉस्पिटलचे GS मेडिकल, नायर हॉस्पिटलला अटॅच असलेलं TN मेडिकल, सायन हॉस्पिटल, अशी ही जी काही 4 मेडिकल कॉलेजेसमधनं शेकडो मेडिकल ग्रॅज्युएट्स दरवर्षी या संस्थांमधनं बाहेर पडत असतात. आणि मुख्य म्हणजे काय की पूर्वीपर्यंत म्हणजे साधारण 20 वर्षापर्यंत ते मुंबई महापालिका तर ह्या सर्व सेवा विनामूल्य देत होती. सुकटणकर कमिशनर म्युन्सिपालिटी झाले आणि त्यांनी ह्या सर्व या महापालिकेतर्फे देण्यात आलेल्या सर्व आरोग्यसेवा हे चार्जेबल केल्या. आणि आज तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट आणि म्युन्सिपल हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट यांचं जर कंपॅरिझन प्राईसमध्ये केलं तर अति म्हणजे सर्वात कमी किमतीमध्ये इन्शुरन्स ॲक्सेप्ट करून जी सेवा देणारी संस्था आहे ती म्हणजे मुंबई महापालिकेची सर्व ही 7 हॉस्पिटल्स. कळलं की नाही? याच्यामध्ये सर्व प्रकारचं मल्टी स्पेशालिटी ट्रीटमेंट आणि सेवा, वैद्यकीय सेवा इकडनं दिल्या जातात. मुख्य म्हणजे काय, तुम्ही जर आपले प्रख्यात जे हॉस्पिटल्स आहेत म्हणजे रहेजा हॉस्पिटल आहे, नंतर तुमचं
हिंदुजा हॉस्पिटल आहेत, नानावटी हॉस्पिटल, याच्यामध्ये जे मोठे मोठे स्पेशालिस्ट डॉक्टर्स येतात किंवा त्यांचे डीन जे आहेत, जे प्रमुख आहेत, मेडिकल सर्व्हिसचे डायरेक्टर आहेत, हे सगळे ह्या म्युन्सिपल हॉस्पिटलमधनं रिटायर झालेले जे मोठे सर्जन्स असतात, कळलं की नाही, ते तुम्हाला ह्या सगळ्या खाजगी हॉस्पिटलमध्ये ते रिटायरमेंटनंतर आपली सेवा तिकडे जॉईन करून घेतात, कळलं की नाही. असं या सर्व हे मेडिकल सर्व्हिस, आरोग्य सेवा सगळ्या मुंबई महानगरपालिकेतर्फे पुरवल्या जातात. आणि आताचं ॲडिशन म्हणजे आता बोरिवलीला बाबासाहेब आंबेडकर हे अतिप्रचंड असं मोठं हॉस्पिटल महापालिकेने सुरुवात केलेलं आहे. गोरेगावला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटर हे सुरू केले. हे नवीन ॲडिशन्स आहेत. आणि आदित्य ठाकरेंच्या कल्पनेप्रमाणे आणखीन 4 मेडिकल कॉलेजेस आणि 4 हॉस्पिटल्स मुंबईमध्ये येऊ घातलेली आहेत. मुंबई महापालिकेमध्ये जर शिवसेना आणि मनसेची सत्ता आली ती नवीन 4 मेडिकल कॉलेजेस आणि 4 हॉस्पिटल म्हणजे 7×4 11 कॉलेजेस आणि 8 मेडिकल कॉलेजेस करून ह्या 2 कोटी लोकांना ही वैद्यकीय महाकाय वैद्यसेवा तुम्हाला इकडे पुरवली जाणार आहे. आणि फक्त फरक काय आहे की एक मिडल क्लास आणि हायर मिडल क्लास जी जनता इकडे राहते यांची एक असा माइंड सेटअप आहे की म्युन्सिपालिटीच्या हॉस्पिटलमध्ये अजिबात जायचं नाही. कारण का तर तिकडे काय आम्हाला इन्फेक्शन होईल का होईल म्हणून ती माणसं इकडे जात नाही. आणि जातात कोण तर अतिसामान्य, अति गरीब आणि परप्रांतीय इकडे राहणारे. हे स्वतःचं ट्रीटमेंट घेतातच, परंतु आपल्या गावी असणाऱ्या आई वडिलांना, बहीण भावांना पण ते खास ट्रीटमेंटसाठी इकडे आणतात. इकडच्या हॉस्पिटल्समध्ये म्हणजे जे अति सामान्य मूल्य देऊन जी काही ट्रीटमेंट मिळते, अति चांगली सेवा मिळते, त्याचा लाभ उठवतात. मला हेच सांगायचं आहे की आता जे परवा इलेक्शन होणार आहे मुंबई महानगरपालिकेचे, आणि मी असं ऐकतोय की सगळे परप्रांतीय शिवसेनेच्या विरुद्ध मत करणार आहेत, या युतीच्या विरुद्ध, या आघाडीच्या विरुद्ध. तर त्याने ही गोष्ट ध्यानात ठेवायला पाहिजे की तुम्ही स्वतः तर ह्या अतिसामान्य म्हणजे नॉमिनल चार्जेसवर तुम्हाला मुंबई महापालिका इतकी चांगल्या दर्जाची सेवा देते आणि तुम्ही तुमच्याबरोबर तुमच्या आई वडील, बहीण भाऊ, नातेवाईकांना पण मुंबईत आणता आणि त्या मेडिकल या सर्व वैद्यकीय सेवेचा फायदा उठवता. ही सर्व्हिस सर्व शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमात यांच्या सरकारनेच तुम्हाला ह्या सेवा सगळ्या उपलब्ध करून दिल्या आहेत. याची जाण तुम्हाला आता ह्या ठेवायची वेळ आलेली आहे. 187 डिस्पेन्सरी महापालिका चालवते. म्हणजे तुम्हाला सर्दी झालं, पडसं झालं, खोकला झाला तर तुम्ही प्रायव्हेट डॉक्टरकडे जाऊन दिवसाला 150-200 रुपये देता. त्या महापालिके डिस्पेन्सरीमध्ये तुम्हाला मिनिमम म्हणजे 10 ते 15 रुपये देऊन तुम्हाला या सेवा सगळ्या सेवा प्रशिक्षित MBBS डॉक्टर तिकडे असतात, ते तुम्हाला देत असतात. याची जाण आता येणाऱ्या काळामध्ये जी परवा इलेक्शन आहे, इथे सामान्य लोकांनी, अतिसामान्य लोकांनी, मध्यमवर्गीयांनी, उच्चवर्गीयांनी ह्या गोष्टीची जाणीव आता ठेवून गुरुवारचं मतदान करायला पाहिजे असं मला मनोमन वाटतं. दुसरं राहिलं की शिक्षण सेवा तर 75,000 कोटींचं बजेट असणारी जी आमची मुंबई महानगरपालिका आहे आणि ज्यांनी उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली 92,000 कोटीचे फिक्स डिपॉझिट करून ह्या महापालिकेला तोट्यातनं बाहेर काढून प्रॉफिटेबल इन्स्टिट्यूशन बनवली. ह्या महापालिकेतर्फे 8 भाषांमध्ये प्रायमरी एज्युकेशन दिलं जातं. कळलं की नाही. मराठीच नाही, आम्ही मराठी शिवसेना करत, पण शिवसेना शिक्षण आणि आरोग्य सेवेमध्ये जातपात धर्म अजिबात पाळत नाही. ह्याचं हे ज्वलंत उदाहरण म्हणजे मुंबई महापालिकेतर्फे देण्यात जाणारी शिक्षण सेवा. 8 भाषांमध्ये प्रायमरी शिक्षण दिलं जातं आणि ह्या सेवेतर्फे विद्यार्थ्यांना युनिफॉर्म, पुस्तकं, वह्या आणि प्रवास BSTच्या बसेसमधनं फ्री ऑफ चार्जमध्ये मोफत या सगळ्या सेवा विद्यार्थ्यांना दिल्या जातात. कळलं की नाही. आणि त्याबरोबर आदित्य ठाकरेंची एंट्री झाल्यानंतर त्यांनी तर डिजिटल एज्युकेशन आणि म्हणजे छोटा कॉम्प्युटर आणि व्हर्च्युअल क्लासेसची संकल्पना मांडून ती यशस्वीरित्या त्यांनी राबवली मुंबई पालिकेमधल्या शाळांमध्ये. आणि शिवाय जे फक्त पूर्वीच्या काळामध्ये जे फक्त SSC बोर्डच होतं, त्याच्या जोडीला गेल्या 7-8 वर्षामध्ये CBSE, ICSE आणि इंटरनॅशनल बोर्ड देखील त्याला ॲफिलेट करून संलग्न त्या म्युन्सिपालिटी शाळांना त्या बोर्डाची संलग्न करून शाळांमधल्या टीचरसकट शिक्षकांसह ज्या इन्फ्रास्ट्रक्चर सेवा आहेत, म्हणजे टॉयलेट्स असतील, बेंचेस असतील बसायला, स्पोर्ट्सच्या ज्या काही सुखसोयी असतील, या सर्व उच्च दर्जाच्या सेवा मुंबई महापालिकेतर्फे दिल्या जातात. त्यामुळे गेली 6-7 वर्ष अशी परिस्थिती आहे, 3,500 सीट्स आहेत, पण ॲप्लिकेशन येतात जवळजवळ 10 ते 12,000. अशी ही प्रचंड महाकाय शिक्षण सेवा देणारी मुंबई महापालिका ही भारतातली नव्हे तर आशियामधली अशी एकमेव अशी इन्स्टिट्यूशन आहे. आज परप्रांतीयांसाठी 8 प्रकारच्या भाषांमध्ये आम्ही शिक्षण देते मुंबई महानगरपालिका.
हे परवा येणारे इलेक्शनच्या वेळेला वोटिंग करताना ह्या सर्व उत्तर प्रदेशमधल्या, बिहारमधल्या, झारखंडमधली जी लोक इथे राहत आहेत आणि भारतात मुंबई महापालिकेच्या आरोग्य आणि शिक्षण सेवेचा लाभ उठवत आहेत, त्यांनी ही गोष्ट ध्यानात ठेवून मतदान करायला पाहिजे असं मला मनोमन वाटतंय. आता राहिली ती आपली तिसरी सेवा म्हणजे परिवहन सेवा. एकेकाळी BST म्हणजे भारतीय म्हणजे BST वॉज वन ऑफ द बेस्ट मॅनेज कंपनी. पण आमचा जो नारायण होता ना, नारायण राणे, जो मोठमोठ्याने शिवसेनेच्या विरुद्ध बोलतो, याला बाळासाहेबांनी BST कमिटीचा चेअरमन बनवलं होता आणि ह्याच्या काळामध्ये यांनी BSTची मॅक्झिमम वाट लावली. पण पुढे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी BSTचा जो बिघडलेला गाडा होता तो रुळावर आणला होता. कळलं की नाही? मध्यंतरी एक 8-10 वर्षापूर्वी जो BSTचा संप झाला तो जवळ 15-20 दिवस चालला. त्यावेळेला त्याचं निरासन करताना उद्धव साहेबांनी BSTच्या कर्मचाऱ्यांच्या सॅलरीची जी काय अडचण निर्माण होती ते महापालिकेला BSTला सरकारकडनं पैसे देऊन तो प्रश्न कायमचा मिटवला. पण तोपर्यंत फार उशीर झालेला होता असं तज्ज्ञांचं मत आहे. आणि 2 कोटी लोकांना ह्या क्षणाला 2014 पासून भारतीय जनता पार्टीच्या सरकारने BST ही प्रायव्हेट कंपन्यांच्या हातात द्यायचं हे एकच तत्त्व गेले 11 वर्ष मुंबई BSTच्या महापालिकेच्या परिवहन सेवेबद्दल या फडणवीस सरकारने अवलंबलेलं आहे. त्यामुळे एकतर एका बाजूला भरती बंद केली, डबल डेकर बसेस बंद करून टाकल्या आणि ज्या काय बसेस होत्या त्या नवीन बसेस घ्यायच्याच नाही. स्क्रॅपचं मॉडेल हे फडणवीसांनी इथे जे काय मुंबई महापालिकेमध्ये आहे ते त्याच्या जुन्या बसेस झाल्या म्हणजे 3-4 वर्ष अगोदर की त्या स्क्रॅपमध्ये काढायच्या आणि त्या स्क्रॅपमधनं प्रचंड मोठा भ्रष्टाचार या महापालिकेमध्ये या फडणवीस सरकार आणि आता ॲडमिनिस्ट्रेटरने केलेला आहे. कळलं की नाही? तर पण परिवहन मंत्री असताना पण सरकारमध्ये असताना आदित्य ठाकरेंनी मुंबई महापालिकेच्या सर्व कारभारामध्ये लक्ष घालायला सुरुवात केली आणि त्यावेळेला त्यांनी ठरवलं की जवळजवळ 1000 नवीन इलेक्ट्रिक बसेस डबल डेकर त्या देखील मुंबई महापालिकेने आणायच्या आणि त्याची सुरुवात पण झाली. आज तर तुम्ही शहरामध्ये गेलात तर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून ज्या बसेस सुटतात सगळ्या इलेक्ट्रिक बसेस डबल डेकर बसेस आहेत. कळलं की नाही? अशा प्रकारचे 1000 बसेस मुंबईमध्ये ची ऑर्डर ते देत होते आणि त्याच वेळेला गद्दार एकनाथ शिंदेने त्यांच्या फाटीत खंजीर खुपसून फडणवीसांनी त्यांना बरोबर घेऊन हे सरकार पाडलं. नाहीतर गेल्या 4 वर्षामध्ये त्या 1000 बसेस आल्या असत्या मुंबई महानगरपालिकेच्या सेवेमध्ये नागरिकांना परिवहन सेवा देण्यासाठी. कळलं की नाही? आणि म्हणजे आदित्यचं टार्गेट होतं की 10,000 नवीन इलेक्ट्रिक बसेस मुंबई महापालिकेला घेण्याचं त्यांचं टार्गेट होतं आणि ते त्यांनी नक्कीच पूर्ण केलं असतं. कळलं की नाही? तर आताची परिस्थिती काय आहे की मुंबई महापालिकाची जी BST हे विंग आहे जी आपल्याला पॉवर सप्लाय करते, जी आपल्याला वीज पुरवठा करते, ही अत्यंत डबघाईला आलेली आहे. मराठी माणसाला एक हक्काचं नोकरी मिळवून देणारं माध्यम काय होतं तर BST होती. जी मराठी मुलं, जी स्थानिक मुलं SSC देखील पर्यंत शिक्षण पूर्ण करू शकत नाही अशा लोकांना BSTमध्ये ड्रायव्हर, कंडक्टर, क्लीनर अशा पोस्टवर तिथे ॲब्सॉर्ब करून घेणारी अशी आणि मराठी माणसाला, स्थानिक मराठी माणसाला हक्काची एम्प्लॉयमेंट देणारी अशी इन्स्टिट्यूट होती. ही गेल्या 11 वर्षामध्ये फडणवीस सरकारने नामोहरम करून टाकलेली आहे. रिक्रुटमेंट बंद आहे. आजच्या घडीला मुंबई महानगरपालिकेमध्ये जवळजवळ फक्त 500 ते 600 कर्मचारी राहिलेले आहेत आणि फक्त 300 ते 400 त्यांच्या BSTच्या स्वतःच्या बसेस आहेत. उरलेल्या 300 बसेस आहेत कॉन्ट्रॅक्टरच्या बसेस आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर BSTमध्ये जर आपल्याला काय म्हणजे आमूलाग्र असा काय बदल करून 2 कोटी लोकांना लोकसंख्येच्या तुलनेने तेवढ्याच नंबरच्या इलेक्ट्रिक बसेस आणायच्या असतील, स्वस्तामध्ये सेवा जर पाहिजे असेल, उद्धव साहेबांच्या काळामध्येच तर हे सुरू झालं ना. 5 किलोमीटरला 5 रुपये, 10 किलोमीटरला 10 रुपये, 15 किलोमीटरला 15 रुपये तिकीट होतं आणि 20 किलोमीटरला 20 रुपये तिकीट होते. ते आज 80 रुपयावर गेलेलं आहे. कळलं की नाही? मिनिमम तिकीट 10 ते 12 रुपये करून जवळ तिप्पट प्राइसेस या फडणवीस सरकारने वाढवून ठेवलेले आहेत आणि त्याचं अल्टिमेट गोल हे सगळं आणि ज्या काय 300 बसेस आहेत स्वतःच्या आणि 300 बसेस कॉन्ट्रॅक्टरच्या आहेत, त्या कॉन्ट्रॅक्टरकडे हा सगळा बिझनेस ट्रान्सफर करायचं ध्येय त्यांचं आहे. अशा ह्या प्राप्त परिस्थितीमध्ये जर परिवहन सेवेमध्ये आमूलाग्र बदल करून सामान्यातल्या सामान्य माणसाला सर्वात कमी किमतीमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट परिवहन सेवा पुरवायची असेल तर शिवसेना आणि मनसेच्या युतीशिवाय त्यांना पर्याय नाही आहे. कारण ह्यांच्याकडे देर इज अ विल पॉवर टू एक्झिक्यूट सच पॉलिसीज. समजलं की नाही? उद्धव साहेब, राजसाहेब आणि आदित्य आणि अमित शहा यांच्यामध्ये विल पॉवर आहे, इच्छाशक्ती आहे की सामान्य जनासाठी काही ना काही चांगलं करून दाखवायचं. कळलं? त्यांनी ऑलरेडी करून दाखवलेलंच होतं.
कळलं की मी आत्ता जे तुम्हाला सांगितलं आरोग्य, शिक्षण आणि परिवहन सेवेमध्ये केवढं महाकाय काम त्यांनी करायला सुरुवात केली, करून दाखवलं होतं या 2 सेवामध्ये आणि परिवहनमध्ये करण्याची इच्छा प्रदर्शित केली होती आणि करायला सुरुवात केली होती. तर मित्रांनो, ह्या 3 सेवा मी आज तुम्हाला एकत्रपणे त्याचं विवरण केलेलं आहे तुमच्यासाठी. आणि परिवहन सेवेबद्दल सांगायचं की 6 रुपयामध्ये 5 रुपयामध्ये थंडगार सेवा देणारी मुंबई महापालिकेची सेवा होती. आज ती तिप्पट चौपट त्याचे रेट वाढून ती सेवा जवळजवळ कॉन्ट्रॅक्टरच्या घशामध्ये किंवा येणाऱ्या काळामध्ये अडाणीच्या घशामध्ये ही सर्व ट्रान्सपोर्ट सर्व्हिस घालण्याचं देखील त्यांचं षडयंत्र असू शकतं असं तज्ज्ञांचा अंदाज आहे. तर मित्रांनो, मी ह्या तिन्ही सेवेबद्दल आज हा माझा करून दाखवल्या या सिरीजमधला हा माझा शेवटचा एपिसोड होता. कळलं की नाही? तुम्हाला जर तो आवडलं, हा माझा एपिसोड जर आवडला तर याला न चुकता लाईक करा, सबस्क्राईब करा. माझं जे चॅनल आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्राला न चुकता सबस्क्राईब करा. तुमचे मित्र, तुमचे चाळीतले, सोसायटीतले सहकारी, तुमचे शेजारी, तुमच्या एरियामधले राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि तुमच्या ओळखीचे असलेले राजकीय नेते यांना हा माझा व्हिडिओ न चुकता त्यांना फॉरवर्ड करा. आणि उद्याच्या याच्यामध्ये मी बोलणार आहे ते म्हणजे गेले 15 दिवस मी मुंबईच्या विविध भागामध्ये फिरतो आहे. शिवसेनेच्या प्रचार फेऱ्यांमध्ये मी विविध शाखांच्या सामील झालो आहे. दक्षिण विभागात गेलो होतो, आमच्या बोरोली मतदारसंघात फिरलो आणि हे करत असताना रस्त्यावरची माणसाशी माझा संवाद तर चालूच होता. ह्याच्या बेसिसवर माझे काय राजकीय अंदाज आहेत, या इलेक्शनच्या संदर्भात काय माझे अंदाज आहेत ते मी माझ्या उद्याच्या संध्याकाळच्या एपिसोडमध्ये सादर करणार आहे. तो माझा एपिसोड उद्याचा येईपर्यंत प्लीज टेक केअर. थँक्यू.